मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईतल्या दादरमधील कबूतरखाना लवकरात लवकर हटवावा, मनसेची मागणी। कबुतरांना खाद्य देऊ नका अशा आशयाचे लागल्या बॅनर। कबुतरांची वाढती संख्या आणि आजारांबाबत बॅनरच्या माध्यमातून वेधलं लक्ष। मुंबईत चालत्या बेस्ट बसच्या खिडकीची काच महिलेच्या अंगावर पडली। खिडकीची काच अंगावर पडल्यानं महिला जखमी। अंधेरीच्या डीएन नगर परिसरामधली घटना। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचे आयआयटी मुंबईकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार। या कामासाठी मुंबई महापालिकेकडून 38 कोटी रुपये खर्च। मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकामध्ये उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक। उद्या सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 पर्यंत हा ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पास मार्गिकेवरील मेट्रो कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत धावणार। मेट्रो पास मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार। मुंबईत उघड्यावर कचरा जाळल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार। नागरिकांना पर्यावरणीय समस्यांची जाण व्हावी यासाठी बीएमसीचा निर्णय। 1 एप्रिलपासून नियमाची अंमलबजावणी होणार। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उत्तन ते पालघर सागरी सेतू बांधण्यात येणार। मुंबईकरांना नरिमन पॉइंट ते विरार प्रवास थेट आणि अतिजलद होणार। बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश। 7 उपायुक्तांसह तसंच एकूण 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या। मुंबईत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याच्या मागणीमध्ये वाढ। आवक कमी असल्यानं आंब्याचे भाव गगनाला भिडले। बाजारामध्ये हापूस आंब्याचा प्रति डझन 800 ते 1500 रुपयांवर भाव।